नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया दिवसभरातील महत्त्वाच्या बातमीनं। मतदान करा म्हटलं म्हणजे संभ्रम निर्माण केला असं होत नाही। संजय राऊतांना जे आहे ते आशिष शेलारांनी हे उत्तर दिलंय। शेलारांनी राज्यघटना आणि निवडणुकीची आचारसंहिता वाचावी असं संजय राऊत यांनी म्हटलंय। तर संजय राऊत यांचा बोलघेवडेपणामुळे कधीतरी बळीच ठरतील असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। ठाकरे गटाचा आक्षेप केवळ हिरव्या शाहीसाठी आहे असं देखील आशिष शेलार यांनी म्हटलंय। प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्याचं काम सातत्यानं भारतीय जनता पक्ष आणि मिंदे गटाचे लोक करत होते। ही त्यांच्या मनामध्ये भीती होती, हरण्याची भीती आहे, पराभवाची भीती आहे। ही आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनास ही बाब आणली। अजिबात संभ्रम निर्माण केला नाही। निवडणूक आयोग मतदारांना रोज 10 मेसेज पाठवते ना, मतदान करा मतदान करा। मग नेत्यांनी मतदारांना मतदान करा असं सांगणं हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असेल तर तुम्ही ज्यांचं नाव घेताय त्यांनी राज्यघटना, आचारसंहिता निवडणुकीची पुन्हा एकदा वाचली पाहिजे। संजय राऊत यांचा बोलघेवडेपणा कधीतरी त्यांना बळी ठरेल अशी स्थिती आहे। सगळ्यात कमी मतदान झालं कुलाब्यामध्ये, त्यांचा संजय राऊतांचा संबंध काय? यांचा दावा केवळ हिरव्या शाही संदर्भातला आहे आणि हिरवळी आणि हिरवी चादरीबद्दल आहे, हे आता जनतेच्या लक्षात आलेलं आहे। आणि मुळामध्ये वाचायची संस्कृती त्यांनी ठेवावी, किमान आजचा सामना तरी वाचून ठेवा। आजच्या सामन्यात त्यांनी लिहिलेलं आहे की कोण जाणार आणि कोण येणार आणि मुंबईकरांचे धन्यवाद। हा लेख तुम्हालाही सांगतो आणि त्यांनी वाचून ठेवा।